आखाती देशातल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा उठली आणि त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्यात आणि यामुळे काही पेट्रोल पंपावरचं इंधन संपलंय। सांगलीच्या मिरजेतील इंधन डेपोवरून पश्चिम महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो। या ठिकाणीही आता टँकरच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। डिझेल आणि पेट्रोल आणण्यासाठी डेपोमध्ये आलेले टँकर अडकून पडलेत। ऑर्डर टाकल्यानंतर सुद्धा पुरवठा टँकरची उपलब्धता नसल्यानं एक दिवसाआड पुरवठा करण्यात येतोय। वारंवार पैसे भरून सुद्धा पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांनी केलेला आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा आवश्यक साठा आहे, तरीही लोकांनी पंपावरती गर्दी केली आहे। मी स्वतःच काल ऑर्डर टाकली होती 14,000 लिटरची। आम्हाला ते वरून फक्त म्हणजे जेवढे खप आहे तेवढंच आम्हाला देत आहेत। 12,000 लिटरचे आम्हाला वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला जे डेपोकडनं किंवा इंडियन ऑइलकडनं जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आहे। आणि आमची फक्त हेच एक इंडियन ऑइलसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक यांना आदेश द्यावा की आम्हाला जेवढं लागतं तेवढा आम्हाला ह्यांनी पुरवठा करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।